हातकणंगले मतदारसंघात प्रचार तोफा शांत झाल्यानंतर राजू शेट्टी शिरोळमध्ये आपल्या कुटुंबासोबत निवांत रमले। यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना हातकणंगले मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंनी काय ऑफर दिली होती आणि ती का नाकारली याची संपूर्ण कहाणी राजू शेट्टींनी उलगडून सांगितली। पाहूया। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार संपलेला आहे आणि उद्या मतदान होणार आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। शेट्टी साहेब, प्रचाराची दगदग संपलेली आहे, आज थोडासा दिवस जो आहे तो काहीसा रिलॅक्स आहे। हो, कारण जवळजवळ 3 महिने झालं सकाळी 6-6:30ला मी घरातून बाहेर पडायचो, रात्री 12-1 ला घरी यायचो। हा जवळजवळ 3 महिन्याचा दिनक्रम होता। त्यातून आज जरा थोडंसं निवांत आहे एवढंच। निवडणुकीची तयारी केव्हापासून, म्हणजे मनात केव्हा ठरवलं होतं की यंदा निवडणुकीमध्ये उतरायचं आहे? गेले 2 वेळेलाही आपण निवडणुकीमध्ये उतरलेलं होतं, पण 2024ची निवडणूक आपण लढवायची हे केव्हा निर्धार केला होता आणि तयारी तेव्हापासूनच सुरू केली होती? तसं बघायला गेलं तर 2019ला जेव्हा माझा पराभव झाला त्याचवेळी या पराभवातून बाहेर पडायचं आणि पुन्हा जिंकायचं हा निर्धार मनाशी ठेवलेला होता। आणि 5 वर्षे सतत संपर्कात राहिलो, मतदारसंघात फिरत राहिलो। त्यामुळं मला ही निवडणूक अतिशय सोपी गेली, कारण अशी वेगळी तयारी करावी लागली नाही। 6 महिन्याआधी मी ठाम निर्णय घेतला होता की कुठल्याही आघाडीत जायचं नाही, स्वतंत्र राहायचं, आणि त्या पद्धतीनं व्यूहरचना केली होती, त्या पद्धतीनं बांधणी केली होती। त्यामुळं आधी त्यावेळी हा इकडे गेला, तो तिकडे गेला, हेही काही टेन्शन नव्हतं। जे काय होतं ते संघटनेचं नेटवर्क होतं, ते अतिशय प्रभावी होतं, आणि त्यामुळं तिथेही मला काही फारशी अडचण आली नाही। मला वाटतं 2014मध्ये आपण तेव्हाच्या महायुतीसोबत, 2019मध्ये महाविकास आघाडीसोबत लढले होते। यंदा निर्धार होता की कुठल्याही आघाडीत जायचं नाही, मात्र एक समज लोकांचा असा होता की तुम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचं होतं किंवा त्यांचा पाठिंबा हवा होता। नेमकं काय होतं? नाही, खरं तर कुठल्याच आघाडीत जायचं नाही असं आम्ही 5 एप्रिल 2021च्या राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतलेला होता, आणि त्या निर्णयाची मी अंमलबजावणी केली। मी जरी पक्षप्रमुख असलो तरी आम्ही आमच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेला निर्णय माझ्यावर बंधनकारक आहे, आणि तो निर्णय घ्यायचं कारण सगळ्या आघाड्या युत्या करून आम्ही बघितल्या। जेव्हा हे सगळे राजकीय पक्ष विरोधात असतात तेव्हा शेतकऱ्यांची बाजू घेतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात, आणि सत्तेत गेले की नेमकं शेतकऱ्याला विसरतात। म्हणजे सगळ्याच पक्षांचा आम्ही अनुभव घेतला, आघाड्यांचा अनुभव घेतला, आणि म्हणून आम्ही आता ठरवलं की कुठल्याच आघाडीशी काही संबंध ठेवायचे नाही। पण तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेते वारंवार प्रेसमध्ये सांगत होते की हातकणंगले जागा आम्ही स्वाभिमानीसाठी सोडली असं सतत ते म्हणायचे। अरे आम्ही मागितलेच नाही तर सोडायचा प्रश्न येतोच कुठं? कधीच मागितलं नाही। महाविकास आघाडीच्या एका तरी नेत्यानं सांगावं की कुणाकडे मी हातकणंगलेची जागा मागायला गेलो होतो। शेवटी सातत्यानं यांच्या येणाऱ्या बातम्याला कंटाळून मी ही जागा शिवसेना या पक्षाकडे गेली असं समजल्यानंतर त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की आघाडीत मी अजिबात येणार नाही, आणि त्यामुळं तुम्हाला खरोखरच तुमच्यातून फुटून गेलेल्या गद्दाराला पराभूत करायचं असेल तर तुमच्याकडे तसा उमेदवार नाही आहे, तेव्हा तुम्ही उमेदवार उभा न करणं हा शहाणपणाचा मार्ग आहे, आणि त्यामुळं तुमच्यातून फुटून गेलेला गद्दारही पराभूत होईल आणि मी सहज निवडून येऊ शकतो। त्यामुळे माझंही काम होईल, तुमचंही काम होईल, तुम्ही उमेदवार उभा करू नका असं त्यांना सुचवलं। त्यांना ते पटलं। त्यांनी असं सांगितलं की आमचं जागा वाटप पूर्ण होऊन दे, तेव्हा अंतिम यादी माझ्या पक्षाची प्रसिद्ध होईल, त्यावेळी हातकणंगले या ठिकाणी पाठिंबा असं आम्ही लिहून यादी प्रसिद्ध करू। आज इतकं डिटेलमध्ये बोलणं झालेलं होतं, पण आयत्यावेळी त्यांची यादी डिक्लेअर करण्याच्या आदल्या दिवशी मला सांगितलं गेलं की तुम्ही चिन्हावर लढलं पाहिजे त्यांच्या, आणि त्यांच्या चिन्हावर लढणं एका क्षणाचाही विलंब न लावता मी स्पष्ट सांगितले की मी तुमच्या चिन्हावर लढणार नाही। कारणही सांगतो, निवडणूक आयोगानं त्यांच्या पक्षाला ते चिन्ह राखून ठेवलेलं आहे, तेव्हा
ते चिन्ह जर घ्यायचं असेल, काही लोकांच्या मनात येतं एवढा का हट्ट चिन्हासाठी, कुठलं तरी एक चिन्ह घ्यायचं मग त्यांचं घ्यायला काय हरकत होती, असं मनात येऊ शकतं कुणाच्या. तर खुलासा असा आहे की कुठलंही चिन्ह जर एखाद्या पक्षाला राखीव असेल तर त्या पक्षाचा EB फॉर्म मिळाल्याशिवाय ते चिन्ह उमेदवाराला मिळत नाही. आणि EB फॉर्म त्याच माणसाला देता येतो जो माणूस त्या पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. मग मी जर का सक्रिय सदस्य झालो असतो शिवसेनेचा, तर त्यांची घटना अशी सांगते की ह्या शिवसेनेच्या सक्रिय सदस्यांना बाकीच्या कुठल्याही सामाजिक आणि इतर ॲक्टिव्हिटी वेगळ्या नावानं करायच्या नाहीत. मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काय करायला पाहिजे होतं, मी बरखास्त करावी अशी अपेक्षा होती, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडावं अशी अपेक्षा होती. त्यामुळे एका क्षणाचाही विचार न करता मी उद्धव ठाकरेंना नकार देऊन टाकला. म्हणजे जर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले असते तर शेतकऱ्यांची चळवळ जी आहे ती सोडावी लागली असती, ती तुम्हाला सोडायचीच नाही आहे. नाही सोडायची. आणि मग हे करायचं असतं मला तर 20 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो त्याचवेळी कुठला तरी मोठा राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष घेतला असता आणि पुढचं माझं 20-25 वर्षाचं आयुष्य स्थिरस्थावर घेऊन ठेवलं असता. आजचा खडतर मार्ग तरी टाळला असता, 2-4 पिढ्यांचं कल्याण करता आलं असतं. पण हा विचार माझ्या मनात कधी शिवलेलाच नाही आणि पुढेही शिवण्याची शक्यता फार कमी आहे. खरं पाहिलं तर भौगोलिक विस्तार खूप या मतदारसंघाचा मोठा आहे. गेल्या 2-3 महिने जेव्हापासून तुम्ही प्रचाराला सुरुवात केली खूप दगदग करावी लागलेली आहे. हो, ते तर आहेच. पण एक लक्षात घ्या, मी मूळचा शेतकरी आहे. शेतकऱ्याला असली दगदग काही नवीन नसते. वर्षाला शेत नांगरायचं, जमीन तयार करायची, पेरणी करायची आणि पीक घ्यायचं, हा त्याचा जीवनक्रम ठरलेला आहे. निवडणुका तर 5 वर्षातून एकदा येतात. मतदारांना काय आवाहन कराल? खूप जोमाने मतदान केलं पाहिजे उद्या, आणि शेतकरी वर्गाला काय आवाहन कराल? सकाळी लवकर मतदान केलं पाहिजे. मतदारांना मी एवढंच सांगेन, मतदानाचा तुमचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाला आहे तुम्हाला, तेव्हा त्याचा वापर करा. ऊन प्रचंड आहे म्हणून घरात बसू नका, सुट्टी आहे म्हणून कुठे फिरायला जाऊ नका. तुम्हाला सुट्टी एन्जॉय करायचीच असेल तर सकाळी 7ला पहिलं मतदान करा आणि दिवसभर कुठे फिरायचं ते फिरा. तुम्ही मत कोणालाही द्या, पण उमेदवाराचं चारित्र्य, त्याची बौद्धिक क्षमता, त्याची लोकांच्या प्रती असणारी त्याची काम करण्याची क्षमता आणि त्याचं एकूण चारित्र्य बघा आणि मग मतदान करा, असा मी सल्ला जनतेला देईन. तर उद्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जोमाने मतदान केलं पाहिजे असं आवाहन जे आहेत ते राजू शेट्टी करत आहे. आणि सोबतच हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत झाल्याचं बोललं जात आहे. मात्र ती तिरंगी लढत का झाली आणि ती वेळ का आली याचा स्पष्ट खुलासाही त्यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, शिरोळ, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.